अग्निवीर आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। महाराष्ट्रातील 5 यारोची आर्मी भरती निघत आहे। यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती सुद्धा निघत आहे। त्याचबरोबर यारो नागपूर आर्मी रॅली भरती सुद्धा निघत आहे। त्याचबरोबर यारो पुणे अग्निवीर आर्मी रॅली भरती सुद्धा निघत आहे। यारो मुंबईची सुद्धा अग्निवीर आर्मी रॅली भरती निघत आहे आणि यारो कोल्हापूरची सुद्धा आर्मीची भरती निघत आहे। ज्या पण विद्यार्थ्यांचं मागच्या वर्षी जे सिलेक्शन झालं नसेल, थोड्या यानं जे तुमचं सिलेक्शन झालं नसेल, तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो खचून जायचं नाही, कारण की नवीन आर्मीची भरती निघत आहे आणि तुम्हाला पुन्हा जे विद्यार्थी मित्रांनो नव्या जोशाने तयारीमध्ये या ठिकाणी लागून जायचं आहे। तर फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे याबद्दलच माहिती तुम्हाला सांगणार आहे। महाराष्ट्रातील या 5 यारोची आणि शिक्षण फक्त 10वी पास लागते आर्मी भरतीमध्ये, अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये 8वी पासवर सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। 10वी पासवर सुद्धा फॉर्म भरता येतो तुम्हाला या भरतीमध्ये, ठीक आहे। तर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये। तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या भरतीबद्दल सांगणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सर्वात अगोदर ग्राउंड होणार आहे की लेखी परीक्षा होणार आहे, तर संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आर्मी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नवीन आर्मीची भरती या ठिकाणी निघत आहे आणि यामध्ये शिक्षण काय लागते ते सर्वात अगोदर सांगून देतो। तर पहा, पहिलं जे पद आहे हे ट्रेड्समॅनचं आहे। याच्यासाठी शिक्षण 8वी पासवर फॉर्म भरता येते आणि जीडीचं एक पद आहे, त्याला जनरल ड्युटी सुद्धा म्हटलं जाते। जीडी साठी शिक्षण 10वी पासवर फॉर्म भरता येते आणि एक टेक्निकलचं पद आहे, तर टेक्निकलमध्ये आपलं 12वी सायन्स असला पाहिजे तेव्हाच आपल्याला फॉर्म भरता येते। आणि एक क्लर्कचं पद आहे, या क्लर्कमध्ये सुद्धा आपलं 12वी सायन्स असलं पाहिजे, 10वी 12वी सायन्स असलं पाहिजे। प्रत्येक विषयामध्ये 50%च्या वर टक्के असले पाहिजे, तेव्हाच आपल्याला जे आहे या ठिकाणी क्लर्कमध्ये फॉर्म भरता येते। आणि तुम्हाला एकच सांगणार आहे, तुम्हाला जर सिलेक्शन घ्यायचं असेल अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये तर ह्या जीडी पदामध्ये तुम्ही फॉर्म भरा, कारण की जीडी मध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे, कारण की जीडीच्या सर्वात जास्त जागा राहतात आणि सर्वात जास्त सिलेक्शन हे जीडी मधून होते आणि सर्वात जास्त रनिंग मध्ये मुलं 5 जीडीचे करते, सर्वात जास्त पेपरमध्ये मुलं रनिंग मध्ये जीडीचे या ठिकाणी करते। तर सर्वात जास्त जागा जीडीच्या असते आणि सर्वात जास्त सिलेक्शन जीडीचं होते, ठीक आहे, जीडीच्या मुलांचं। तर जीडी मध्येच तुम्हाला फॉर्म भरायचा येणाऱ्या दिवसामध्ये आर्मी भरती निघणार आहे। तर वयोमर्यादा जर विचार केला, जीडी मध्ये 17.5 ते 21 पर्यंत फॉर्म भरता येते। ट्रेड्समॅन मध्ये तुम्हाला 17.5 ते 21 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते। क्लर्क मध्ये 17.5 ते 21 पर्यंत फॉर्म भरता येते। टेक्निकल मध्ये 17.5 ते 21 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते, एवढं वयोमर्यादा आहे। फीचा जर विचार केला तर 250 ते 350 रुपये फी असते सर्व कॅटेगरीसाठी, ठीक आहे। त्याचबरोबर आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर सर्वात अगोदर तुमची सीबीटी असणार आहे, लेखी परीक्षा। दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं मैदानी चाचणी असणार आहे, त्याचबरोबर आर्मी भरतीमध्ये। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर महाराष्ट्रातील हे संपूर्ण यारोची आर्मी भरती कधी निघत आहे, तर पहा, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती, अग्निवीर आर्मी रॅली भरती हे तुम्हाला जे 28 डिसेंबर पर्यंत 28 डिसेंबरच्या अंदर ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे, ठीक आहे। 28 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला ही भरती पाहायला भेटणार आहे। तर 28 फेब्रुवारीच्या अंदर जे आहे यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती निघणार आहे 28 फेब्रुवारीच्या अंदर, ठीक आहे। तर तुम्हाला आतापासून आपल्या तयारीमध्ये लागायचं आहे, ठीक आहे। त्याचबरोबर यारो नागपूरची सुद्धा आर्मीची भरती 28 फेब्रुवारीच्या अंदर तुम्हाला पाहायला भेटणार आहे। 28 फेब्रुवारी पर्यंत ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे, ठीक आहे। आणि यारो मुंबईची सुद्धा अग्निवीर आर्मी रॅली भरती हे सुद्धा 28 फेब्रुवारी पर्यंत निघण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे, ठीक आहे। त्याचबरोबर यारो पुणे अग्निवीर आर्मी रॅली भरती सुद्धा जवळपास 28 फेब्रुवारी पर्यंत निघण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर जे आहे यारो कोल्हापूरची सुद्धा आर्मीची भरती ही 28 फेब्रुवारी पर्यंत निघण्याची शक्यता आहे। तर ह्या फेब्रुवारी महिन्यामध्येच तुम्हाला ही भरती पाहायला भेटणार आहे, कारण की बाकीच्या राज्यांमध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो अग्निवीर आर्मी रॅली भरती निघत आहे, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा निघणार आहे आणि याचा पेपर जे एप्रिल महिन्यामध्ये असते, ठीक आहे। तर सर्वात अगोदर पेपर असते यामध्ये अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये, ठीक आहे। तर पेपर कशा प्रकारे असते तर तो तुम्हाला सांगून देतो। तर पहा, जीडीचा आणि ट्रेड्समॅनचा जो पेपर हा सारखाच असते, ज्यामध्ये जीकेच्या 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, विज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, त्याचबरोबर गणिताचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। आणि जो क्लर्क आणि क्लर्क स्टोअर कीपरचा जो पेपर हा
सुद्धा यामध्ये 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, ज्यामध्ये जीकेचे 5 प्रश्न, विज्ञानचे 5 प्रश्न, कम्प्युटरचे 5 प्रश्न, गणिताचे 10 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न आणि टेक्निकलचा जो पेपर असते, टेक्निकलचा पेपर जीकेचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, फिजिक्सचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, केमिस्ट्रीचे या ठिकाणी 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. ठीक आहे, तर एवढं जे यामध्ये सर्वात अगोदर पेपर असते आणि पेपर पास झाल्यानंतर आपल्याला जे ग्राउंडसाठी बोलावण्यात येते. ठीक आहे, तर आर्मी भरतीमध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला तर 1600 मीटर रनिंग यामध्ये सर्वांसाठी. ठीक आहे, 1600 मीटर रनिंग आहे. तुम्ही जर या ठिकाणी 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले तुम्हाला ॲक्सिलेंटमध्ये घेतल्या जाते. ॲक्सिलेंटचे मार्क जे आहे हे 60 मार्क भेटते ॲक्सिलेंटमध्ये. ठीक आहे, आणि तुम्ही 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत जर आले तर तुम्हाला जे यामध्ये किती 48 मार्क या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे, आणि 10 पुलअप्सचा जर तुम्ही काढला तर हे तुम्हाला 40 गुण भेटणार आहे. असं 100 मार्काचं फिजिकल अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये होते. ठीक आहे, 1600 मीटर आणि ॲक्सिलेंटमध्ये आले तर 60 मार्क, 10 पुलअप्सचा काढला तर हे 40 मार्क, तर असं 100 मार्काचं फिजिकल अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये असते. बरोबर, याचबरोबर लॉंग जम्प सुद्धा असते, त्याचबरोबर जे यामध्ये जिगजॅग सुद्धा असते. ठीक आहे, आणि लॉंग जम्प जिगजॅग जरी आपली पडली नाही तर त्याला मार्क नसते. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला दुसरा चान्स या ठिकाणी दिला जाते. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे यामध्ये असते एक लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर आपण उंचीचा जर विचार केला, उंची किती लागते तर पहा GD मध्ये उंची 168 सेंटीमीटर उंची लागते, छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. ठीक आहे, आणि जे ट्रेड्समॅनचं पद आहे, ट्रेड्समॅनमध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते, छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि जे टेक्निकलचं जे पद आहे तर हे टेक्निकलमध्ये सुद्धा उंची आपली 168 सेंटीमीटर असली पाहिजे आणि छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. ठीक आहे, आणि जे क्लर्कचं जे पद आहे तर क्लर्कमध्ये जे उंची लागते 162 सेंटीमीटर उंची क्लर्कमध्ये लागते. ठीक आहे, छाती यामध्ये 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर लागते. तर एवढं जे आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर पहा, महाराष्ट्रातील या सर्व यारोची आर्मीची भरती निघत आहे. यारो छत्रपती संभाजी महाराजनगर आर्मी रॅली भरती सुद्धा निघत आहे. यारो नागपूरची सुद्धा आर्मीची भरती निघत आहे. त्याचबरोबर यारो पुणेची सुद्धा आर्मीची भरती निघत आहे. यारो मुंबईची सुद्धा आर्मीची भरती निघत आहे आणि यारो कोल्हापूरची सुद्धा आर्मीची भरती निघत आहे. तुम्ही मागच्या वर्षी ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जास्त जोर या ठिकाणी द्यायचा आहे. तुम्ही पेपरमध्ये कमी पडले असेल तर पेपरची तयारी तुम्ही चालू द्या आणि त्याचबरोबर ग्राउंड सुद्धा चालू द्यायचं आहे. आणि तुम्ही जर या ठिकाणी पेपर काढून ग्राउंडमध्ये कटलेले असेल, ठीक आहे, 1600 मीटर रनिंगमध्ये जर कटले असेल तर त्यावर तुम्हाला या ठिकाणी जास्त फोकस करायचा आहे. किंवा मग तुम्ही या ठिकाणी जे मेडिकलमध्ये जरी कटले असेल तरी सुद्धा तुम्हाला ह्या वर्षी चान्स या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो तयारी करावी लागणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही मागच्या वर्षी ज्या ठिकाणी कमी पडले तिथं जास्तीत जास्त तुम्ही जोर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. ठीक आहे, तर नवीन अग्निवीर आर्मी रॅली भरती हे तुम्हाला जे आहे फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये जे हे पाहायला भेटणार आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा आणि सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला या ठिकाणी 30 ते 40 हजार पगार अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये भेटते आणि पगार सुद्धा बऱ्यापैकी यामध्ये आहे. ठीक आहे, तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.